अवघ्या काही महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असताना देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागताची तयारी करण्याऐवजी नाशिक शहर सध्या खड्ड्यांच्या मेळ्यानं गाजतंय। शहरातील प्रमुख रस्त्यांपासून अंतर्गत मार्गापर्यंत सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत। या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिकाही सुरू झाली आहे। त्यामुळेच आता नागरिकांच्या संतापाचा उद्रेक थेट राजकीय आंदोलनात बदलताना दिसू लागलाय। पाहूयात। कधी काळी खड्डेमुक्त शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात सध्या खड्डा नाही असा एकही रस्ता शोधून सापडणार नाही अशी स्थिती आहे। कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहरभर रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली आहे। जवळपास 28 रस्त्यांची कामं सुरू आहेत। त्यामुळे नागरिक आधीच हैराण झालेले असताना आता सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत। काही रस्त्यांवर तर डांबरच राहिलं नाही। त्यामुळे चिखलमय रस्त्यांचा अजब अनुभव नाशिककरांना येतोय। सध्या ग्रामीण भागातील रस्ते बरे अशी अत्यंत बिकट अवस्था नाशिकच्या रस्त्यांची झाली आहे। पालिका प्रशासन मात्र मलमपट्टी करण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाही। खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यांनी प्रवास करणारे नाशिककर पालिकेच्या कारभारावर आणि राजकारण्यांवर सडकून टीका करतायत। इथे संध्याकाळचे लोक भाजीपाला घ्यायला याला त्याला नंतरून इथून जवळजवळ सगळ्या शाळा कॉलेजच्या गाड्या पण येतात। आता हे अक्षरशः यांनी हा रस्ता आहे ना भर पावसाचा खणलाय। जर यांना कामच करायचं नव्हतं त्यांनी पावसाळा थांबल्यानंतर रस्ता खणायला पाहिजे होता। आता अक्षरशः म्हणजे ना जीव मुठीत धरून येणं जाणं करावं लागतं। काहीच नाही सर, म्हणजे आता तुम्ही बघू शकता की 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, सगळ्यांचे वेअर अँड टेअर होते। अडचणीचा इतका अडचण होते की हेच नाही की बाहेर निघाल्यानंतर घरी नीट माणूस पोचेल का नाही याची सुद्धा गॅरंटी राहत नाही। गिरीश भाऊंला इथं पालकमंत्री पद देईल। गिरीश भाऊंला एकदा आहे ना या रस्त्याने घेऊन या म्हणा। इथल्या नगर चौकांना बी सांगतो एकदा गिरीश भाऊंला या रस्त्याने घेऊन या आणि संध्याकाळच्या टायमाला आहे ना बाजारपेठ दाखवा फक्त, बाकी काहीच नाही। आपल्याला फक्त गिरीश भाऊंला आहे ना म्हणा इकडून या रस्त्याने या, फक्त एक एंट्री मारा फक्त। इथली परिस्थिती बघा म्हणा या रस्त्याची म्हणा। तुमच्या गाड्यांना शॉकअप्सर 4-4 शॉकअप्सर आहे, पण आमच्या गाडीला एकच शॉकअप्सर आहे। आमच्या गाड्या खाली घुसल्या तर घुसूनच राहू राहिल्या म्हणा। खड्डेमय प्रवासानं लोकप्रतिनिधी सुद्धा हैराण झाले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक कैलास मुदलियार यांनीही प्रशासनावर हल्लाबोल करत नाराजी व्यक्त केली। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तथा नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी प्रशासनावर जहरी टीका करत 15 दिवसात शहर खड्डेमुक्त करा अन्यथा थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला। यांनी आता तरी जागा होऊन हा रस्ता पूर्ण व्यवस्थित करून द्यावा, माझी हीच अपेक्षा आहे प्रशासनाकडे। प्रशासन ऐकतच नाही। प्रशासन ऐकत नाही का ठेकेदार ऐकत नाही हाच फार मोठा प्रश्न आहे। कारण की ठेकेदार एकही स्थानिक नाही, ते सगळे बाहेरून आलेले ठेकेदार आहेत। त्याच्यामुळे यांची पकड प्रशासनावरती आहे का प्रशासनाची पकड यांच्यावरती आहे हे समजण्याचं फार मोठं आहे। गेल्या 35 वर्षापासून मी नगरसेविका म्हणून काम करते। अशी अभूतपूर्व परिस्थिती मी कधीच बघितली नाही। प्रचंड पाऊस नाशिकमध्ये पूर्वी येऊन गेला आणि यावेळीच एवढी का परिस्थिती निर्माण झाली तर केवळ नियोजनाचा अभाव। सिंहस्थाच्या नावावरती संपूर्ण शहर फोडलं। MNGL स्मार्ट सिटीला पूर्ण परमिशन दिली, संपूर्ण शहर फोडलं त्यांनी। पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, विद्युत लाईन सगळ्या ब्रेक केल्या आणि आज आपण बघितलं की शहर वाकडं तिकडं कसंही फोडल्यामुळे ते शहर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। पाऊस त्या प्रमाणात झालेला नाही जसा दरवर्षी होतो। सत्ताधारीच खड्ड्यांवरून आक्रमक असताना दुसरीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच डिवचलंय। वेलकम टू ट्रॅफिक सिटी म्हणत शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीवरून विरोधकांनी घेरलाय। सर्वात प्रथम शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे। या कुंभमेळ्याचे कामं जे चालू आहे नाशिकच्या जनतेला वेठीस धरून कामं चालू आहे। या कॉन्ट्रॅक्टरांना हे प्रशासक आणि सत्ताधारी पाठीशी घालतायत त्यांच्या टक्केवारीमुळं काय असेल ते त्या गोष्टीमुळं। पण नाशिकची जनतेला वेठीस धरून या कुंभमेळ्याचे कामं चालू आहे। कुंभमेळा आमच्या अस्मितेचा विषय आहे। कुंभमेळा चांगला व्हावा यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न असतील। पण शहरामध्ये संपूर्ण शहराच्या चारी कोपऱ्यामध्ये खड्डे पडलेले। पावसापूर्वी नाशिक महानगरामध्ये नैसर्गिक नाले असतील, ड्रेनेज असेल, स्टॉर्म वॉटर लाईन असतील, हे क्लीन झालं पाहिजे ही परंपरा आहे। पण 14 वर्ष सभागृहात आम्ही सुद्धा काम केलेलं आहे, परंतु ते कुठले काम झालं नाही। जसा पाऊस पडला शहर पूर्ण भरलं, पाणी भरलं, बसेस फसल्या, खड्डे पडले आणि आम्ही 9 जुलै आणि 23 जुलैला प्रशासनाला निवेदन दिलं आणि आज आम्ही ह्या स्वाक्षरी मोहीम आज सुरू केली। परंतु इथं ती थांबणार नाही, विभागामध्ये होणार आहे। नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते आहे।
शहरभर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रोजच्या प्रवासात कंबरदुखी, पाठदुखी आणि अपघाताचा धोका वाढल्यानं महिला तीव्र नाराजी व्यक्त करतायत. लाडकी बहीण योजनेची चर्चा करणाऱ्या सरकारनं आता रस्त्यांवरील खड्ड्यांकडेही लक्ष द्यावं अशी मागणी महिला करतायत. खूप वाईट परिस्थिती, कारण की मुलांना सोडायला जावं लागतं, तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे तेच कळत नाही. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. नगरसेवक फक्त निवडण्यासाठी सांगतात की या ताई आका, ताई बाई आका म्हणतात, पण नंतर निवडून दिल्यावर कोणी लक्ष देत नाहीत. एवढी काळजी घ्यायला पाहिजे ना त्यांनी, चक्कर मारायला पाहिजे त्यांनी. एवढीच मागणी आमची आहे की हे रस्ते क्लिअर केले पाहिजे त्यांनी, आणि स्वतः समक्ष इथं येऊन बघितलं पाहिजे. 4 व्हीलर न आणता त्यांनी 2 व्हीलर यायचं आणि चालून दाखवायचं कशा पद्धतीने इथून चालावं लागतं. ते जेव्हा त्यांना स्वतः येऊन बघतील तेव्हा त्यांना कळणार आहे का इथं कशा पद्धतीने हे रस्ते फुटलेले आले. तर आता तात्पुरतं फक्त खडे टाकून दिले आणि क्लिअर करून गेलेले. 2 दिवसामध्ये आता ते निघून जातील. दोषी कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक महापालिकेनं दिले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही कामं करताना लोकांना त्रास होणार नाही, ती दर्जेदार होतील अशी काळजी घेण्याचा सज्जड दम छगन भुजबळांनी भरलाय. मात्र लोक आता जाब विचारणार असा इशारा देत ठेकेदार आणि अधिकारी याला जबाबदार असतील हेही स्पष्ट केलंय. विश्वासात घेऊन कामं करा, त्यामुळे कुठेही जे आहे अडचण निर्माण होणार नाही आणि लोक सुद्धा तुमच्या कामाला मदत करतात. सुद्धा एवढं सांगतो की आता पाऊस वेळेला खूप झालेला आहे आणि अजूनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं नको व्हायला की पावसात काम केलं आणि गेलं वाहून आणि परत ते आता एस्केलेशन. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची विकास कामं सुरू असताना नाशिककरांना रोज खड्ड्यांशी झुंज द्यावी लागते. सिंहस्थाच्या आधी शहराचा चेहरा बदलण्याची भाषा करणाऱ्या प्रशासनाला आता रस्ते की खड्डे या मूलभूत प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. खड्ड्यांचा हा मुद्दा आगामी स्थानिक राजकारणात सुद्धा मोठा वादाचा विषय ठरण्याची चिन्ह आहेत. सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक.